सहज आठवण झाली म्हणून आज सांगतो मी. 2000 2001, 2002, 2003, 2004 आणि 2005 या दरम्यान जे आपलं डी सह्याद्री हे जे चॅनल असायचं, त्यावर एक व्यक्ती असायचा जो उभं राहून एक पुस्तक समोर ठेवून, समोर एक गडव्यावर तांबा, त्याला तांबा म्हणतात पुणेरी भाषेमध्ये, आणि त्या तांब्यावर एक छोटासा ग्लास ठेवून तो त्या पुस्तकामधले छोटे छोटे किस्से वाचायचा आणि त्या किस्सेला ऐकून सगळी लोक हसायची त्याच्यावर. वेळ तसा समोर जात गेला, करत गेला. मला काही त्याबद्दल कल्पना नव्हती की ही व्यक्ती खास करून कोण आहे. पण जसं जसं मी यावर बघत गेलो, करत गेलो, तर ती जी फ्रेम होती, त्या व्यक्तीची जी पर्सनॅलिटी होती, ती पर्सनॅलिटी टोटली माझ्या डोक्यातून निघून गेलेली होती. पण जेव्हा मी लिटरेचर शिकायला लागलो, त्यावेळेस मग माझ्या समोर एक नाव आलं, पु ल देशपांडे. म्हटलं पु ल देशपांडे महाराष्ट्राचं मानलेलं नाव आहे. महाराष्ट्रामध्ये ह्या व्यक्तीने सगळ्यांना हसवलेलं आहे. पण माझ्या डोक्यात हे नव्हतं, ही तीच व्यक्ती आहे जी दूरदर्शनवर उभी राहून आपलं सगळं जे काही त्यांचं काम होतं ते सगळ्यांना ऐकून ते हसवायचे. ही एक छोटीशी आठवण होती जी मला वाटली की एक मराठी प्रेक्षक म्हणून, एक मराठी वाचक म्हणून, म्हणून मला वाटलं ही गोष्ट सांगावी, म्हणून आज हा व्हिडिओ बनवण्यात आला. धन्यवाद.